प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असे मित्र असतात जे बोलतात की भाई पहिल्यासारखं तू आता टाइम देत नाही, तू आम्हाला विसरला नाही, हे ना ते भाई तू काम नाही करत, ते मी करतोय ना, मला करू दे ना. लाईफ जगायला कायच लागतं रे, 2 टायमाला खायला भेटलं, रात्री झोपायला भेटलं, एक छोटीशी 15-20 हजाराची नोकरी केली, इनफ झालं. तुम्ही रात्रीचे प्यायला बसले ना, मध्ये बोलतील की भाई मी ना कधी अभ्यास मी चांगला होतो ना, कोणत्या स्पोर्ट्स मध्ये चांगला होतो ना, काय मी लाईफ मध्ये अचीव्ह करू शकलो, पण मला मित्र चांगले भेटले. या लोकांपासून बाबा लांब राहायचं. गावामध्ये राहिल्यावरती ना एक स्टेबिलिटी येते, आणि ती स्टेबिलिटी पैशाची नाही तर तुम्ही काहीतरी अचीव्ह केले त्याची नसते, तर तुम्हाला काय केलं नाही पाहिजे याची ती स्टेबिलिटी असते. कारण आपल्या होमटाऊन मध्ये राहिल्यावरती आपल्याला माहिती ना 2 टायमाचं खायला तर मिळणारच आहे, काही नाही केलं तर शेती तर आहे, घरीच राहत असल्यामुळे एक्सपेन्सेस नाहीये, रेंट तर कुठे भरायचं नाहीये. त्यामुळेच ना ही लोक अशीच रात्रीचे जमा होतात ना नाक्यावरती, तुम्ही जेव्हा प्यायला बसता ना तर ह्या टाईपचे त्यांचे डायलॉग मारले जातात. मित्र कोणाला नकोय रे, पण अशी मित्र पण काही कामाची जे पूर्णपणे तुमच्यावरतीच डिपेंडेंट आहेत. आयुष्यामध्ये काही नाही कमवलं पण तुमच्यासारखी मित्र कमवले, ही लाईनच मला चुकीची वाटते. का तुमच्यामध्ये काही धमक नव्हती म्हणून तुम्ही नाही कमवलं ना, जे कमवते त्यांना तुम्ही आता हातपाय धरणार, आणि एंडिंगला ह्याच मित्रांना तुम्ही जोपर्यंत पोसाल तोपर्यंत तुमच्याशी चांगले राहणार, आणि उद्या तुम्ही इथे नसले ना नाक्यावरती तुमचीच बुराई ना ते करणार. त्यापेक्षा कशाला पाहिजे ते मित्र, एकटे राहा त्यापेक्षा.